महाराष्ट्रात गद्दार पार्ट 2 राजकारण सुरू झालेलं आहे. डॉक्टर श्रीकांत शिंदे यांनी 2 विमानं खास तैनात केली होती पुण्याला आणि त्यातून ओमराजे निंबाळकर हे रात्री 1 वाजता दिल्लीला पोहोचलेले आहे. आता महाराष्ट्राच्या नव्हे तर भारताच्या राजकारणामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं जे सरकार आहे, 2/3 बहुमत मिळवण्याच्या नादामध्ये जे काही हॉर्स ट्रेडिंग करत आहे, तर प्रत्येक खासदाराच्या मागे प्रत्येकाला 100 कोटी द्यायचं ठरलेलं आहे, अशी चर्चा आहे. आणि ही चर्चा अगदी तंतोतंत उतरवण्यासाठी उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेतील 6 ते 7 खासदार कामाला लागलेले दिल्लीत पोहोचलेले आहेत. आता ते लोकसभेचे सभापती ओमप्रकाश बिर्ला यांना भेटतील आणि आम्हाला स्वतंत्र गट किंवा एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेमध्ये विलीन व्हायचं आहे अशा प्रकारचं पत्र देतील. आता त्याला काउंटर म्हणून उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे नेते संजय राऊत, अरविंद सावंत, अनिल देसाई हे देखील सभापतींना पत्र देणार आहेत. एकूणच हे जे काही राजकारण आहे, हे राजकारण म्हणजे कोटीच्या कोटी उड्डाणे गद्दारांची आणि सर्वसामान्य नागरिकांच्या हातामध्ये घंटा, अशा प्रकारचं राजकारण आहे आणि त्याविषयी आपण थेट विश्लेषण करतो. नमस्कार, जय महाराष्ट्र. मी डॉक्टर अनिल फळे. माझे आपल्याला विनंती की चॅनल सबस्क्राईब करावं, सबस्क्राईबचं बटन दाबावं आणि आपल्या प्रतिक्रिया बिनधास्तपणे नोंदवाव्यात. एक तटस्थ भूमिकेतून आपण सर्वसामान्यांच्या दृष्टिकोनातून आपण चर्चा करत असतो. आता ऑपरेशन टायगर हे कुठपर्यंत आलेलं आहे? कधी म्हणायचं ठाण्याला आमची बैठकच झाली नाही, कंपनीच्या आवारामध्ये असं काही घडलेलं नाही, असं स्वतः दस्तूर खुद्द एकनाथ शिंदे यांनी सांगायचं. आता ते एकनाथ शिंदे काल संध्याकाळी दिल्लीमध्ये पोहोचलेले आहेत आणि हे पोहोचणार आहेतच असं माहिती असल्यामुळे मातोश्रीहून आदेश निघाले. त्याप्रमाणे शिवसेनेचे 3 खासदार हे दिल्लीमध्ये दाखल झालेले आहेत. आता पत्र दिलं जाईल, सगळ्या गोष्टी केल्या जातील, परंतु ही फूट झालेली आहे. याच्यावर फक्त आता शिक्कामोर्तब होणं आवश्यक राहिलेलं आहे. आता गेल्या काही काळामध्ये ऑपरेशन टायगरची ज्याप्रमाणे चढत्या भाजणीने चर्चा झाली, त्याप्रमाणे आता खासदारांच्या पाठोपाठ आमदार देखील हे फुटू शकतात याची शक्यता बोलून दाखवली जात आहे. 19 जून हा शिवसेनेचा वर्धापन दिन आहे आणि त्यासाठी कसं शक्ती प्रदर्शन करायचं यासाठी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेने मोठी जय्यत तयारी केलेली आहे. मोकळ्या मैदानावर त्यांना ते शक्ती प्रदर्शन करायचं आहे. दुसरीकडे षण्मुखानंद हॉलमध्ये उद्धव बाळासाहेब ठाकरे हे निवेदन करणार आहेत, म्हणजे बोलणार आहेत. आता मातोश्रीवर ते खासदारांशी काय नेमकं बोलले, म्हणजे 9 पैकी जे काही 4 खासदार तिथं उपस्थित होते, बाकीचे 5 गैरहजर होते. सांगण्यात आलं की ते ऑनलाईन उपस्थित होते आणि आता तसं ते कायमसाठी उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेसाठी कायम ते ऑफलाईन झालेले आहेत. ते ऑनलाईन झालेले आहेत एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेसाठी. आणि मग आता पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा यांना काय करायचं आहे? यांना पावसाळी अधिवेशनामध्ये पुन्हा एकदा महिला आरक्षण आणि परिसीमन हे बिल जे आहे, जे रेंगाळलेलं होतं, ज्याचा फटका बसलेला होता, मोठी आपली राजकीय आबरू गेलेली आहे, त्यामुळं आता हे केलंच पाहिजे. यासाठी जसे तृणमूल काँग्रेसचे 28 पैकी 20 खासदार हे फोडले, त्यांना कायदेशीर अडचण येऊ नये पक्षांतर बंदी कायद्याची 10व्या सूचीची, यासाठी त्यांना नॅशनल सिटीजन पार्टी ऑफ इंडिया या पक्षामध्ये विलीन करण्यात आलं आणि त्यांची वाट मोकळी करून देण्यात आली. आता जर आकड्यांचा विचार केला, आता जे बिल फेटाळलं गेलं होतं महिला आरक्षण आणि परिसीमनचं, डिलिमिटेशनचं, त्याच्यामध्ये काय झालं होतं की 294 मतं ही एनडीएला म्हणजे मोदी सरकारला पडली होती आणि इंडिया आघाडीला 230 मतं पडली होती. ते बिल फेटाळलं गेलं होतं. आता तशी वेळ पुन्हा येऊ नये यासाठी आपल्याला 363 पर्यंत जायचं आहे, म्हणजे बहुमत, 2/3 बहुमत, 543 खासदार आहेत. त्याच्यामध्ये जर 2/3 आपल्याला करायचं आहे तर 363 हा आकडा गाठला पाहिजेत. आणि मग त्यासाठी
तृणमूल काँग्रेसची मदत मिळते, शिवसेनेची मदत मिळते आणि आकडा आपला वाढतो आहे. आता तो जो एकूण आकडा आहे तो आता पोहोचलेला आहे 320 पर्यंत असं, आणि ते गणित आहे. आता त्याच्यातही अजून 40 ते 46 मतांची आवश्यकता पडणार आहे. मग त्यावेळेला तामिळनाडू मधला जो द्रमुक आहे, स्टालिन यांचा जो पक्ष आहे, ज्याने विरोध केला, प्रखर विरोध केलेला होता, त्याच्यामधले काही खासदार किंवा सगळेचे सगळे खासदार हे एनडीएला पाठिंबा देतील या पद्धतीने रचना केली जात आहे. कारण असं आहे की राहुल गांधी यांच्या काँग्रेसने आपल्याला ऐन वेळेला दगा दिला आणि विजय जोसेफ यांच्या पाठीशी ते उभे राहिले, तिथं सरकार ते स्थापन केलं आणि आपल्याबरोबर जी निवडणूक लढवली होती त्यासाठी काँग्रेसने त्या अर्थाने आपल्याला फसवलेलं आहे. त्यामुळं स्टालिन हे नाराज झालेले आहेत आणि मग त्यांचे खासदार देखील मदत करू शकतात का याविषयी चाचपणी केली जाते. मुळातच 2024 मध्ये ज्या निवडणुका झाल्या त्यावेळेला भारतीय जनता पार्टीला 240 वर थांबावं लागलं. तिथं अगदी कमी साधं बहुमत देखील एकट्या पक्षाला ते मिळालं नाही. मग आता साधं बहुमत मिळवून सत्तेवर यायचंय, यासाठी नितीश कुमार यांचा जनता दल आणि चंद्राबाबू नायडू यांचा तेलुगू देसम आणि एकनाथ शिंदे यांचे 7 खासदार, बाकीचे काही अपक्ष खासदार मिळून ते 272 संख्या गाठली आणि सत्तेमध्ये त्यांना येता आलं. आता 2/3 बहुमताची गरज आहे. पाठोपाठ अनेक विधेयक मंजूर करून घ्यायची आहेत. घटनात्मक पद आहेत, घटनात्मक मोठा पेच आहे आणि तो सोडवायचा असेल तर आपल्याकडे संख्याबळ असणं आवश्यक आहे. त्यासाठी सामदंड भेद हे सगळं करायचं. मग म्हणायला काय की भारतामध्ये आयाराम गायारामची संस्कृती ही अगदी 1960-70 पासून सुरू झालेली आहे. त्याच्यामुळे काळजी करायचं कारण नाही, हॉर्स ट्रेडिंग करायचं आहे. आता गद्दार पार्ट 2 का म्हणायचं, म्हणजे बघा की ज्या वेळेला शिवसेनेचं धनुष्यबाण एकनाथ शिंदे यांच्या हाती गेलं, निवडणूक आयोगाने ते ठेवलं. राहुल नार्वेकर विधानसभेचे कर्तव्य दक्ष निस्पृह रामशास्त्री बाण्याचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी देखील ओढली आणि मान्यता दिली. कुणाला? शिवसेनेला मान्यता दिली एकनाथ शिंदे यांच्या. निवडणूक आयोगाने तर दिलेलीच होती. आणि मग त्यावेळेला उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला मिळालं मशाल हे चिन्ह आणि नाव मिळालं शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे हे नाव मिळालं. मग आता ज्या मशाल चिन्हावर हे खासदार निवडून आलेले आहेत आणि 20 आमदार निवडून आलेले आहेत, आता त्यांना जायचं आहे एकनाथ शिंदे यांच्या बरोबर. आता सगळे 20 आमदार जाणार नाहीत, ते किती जातील हे येणारा काळ सांगेल आपल्याला. परंतु खासदार हे 6 ते 7 खासदार जात आहेत हे निश्चित झालेलं आहे. म्हणजे आता जशी धनुष्यबाणाची गद्दारी झाली, आता मशालची गद्दारी झालेली आहे. त्याच्यामुळे गद्दार पार्ट 2 हा महाराष्ट्राला बघावा लागत आहे. इतकंच. तर धन्यवाद. हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल अवश्य शेअर करा, सबस्क्राईब करा आणि आपली प्रतिक्रिया बिनधास्तपणे नोंदवा. धन्यवाद.